राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालेलं आहे। आपल्यासोबत अनिल सुतार सर आहेत, आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया। सर, एकूण तुम्ही हा संपूर्ण पुतळा साकारलेला आहे, काय नेमकी आव्हानं तुम्हाला दिसली? एकूणच समुद्र किनारा आहे आणि त्यामुळे काही आव्हानं देखील तुमच्या समोर असेल हे सगळा पुतळा उभारताना? पहिल्या पुतळ्याला जे मी बघितलं की कसा तुटला आहे, कशामुळे तुटला, मी अध्ययन केलं त्याच्यावर। तेव्हा मग आम्ही विचार केला की इथे जो पुतळा होईल त्याला एक स्पेशल मटेरियल वापरायला पाहिजे, जे C903 म्हणून आहे, ब्रॉन्झ, ज्यात 88% कॉपर आहे, 8% टिन आहे, 4% झिंक आहे आणि आतलं स्टील मागच्या पुतळ्यामध्ये साधं लोखंड वापरलं होतं, जे 4-5 महिन्यात जंगून गेलं। तर आम्ही इथे जे स्टील वापरलं आहे ते खूप एक्सपेन्सिव्ह आणि खूप स्ट्रॉंग स्टील आहे आणि त्याच्यामधून आम्ही ते स्ट्रक्चर पूर्ण उभारलं आहे। त्याच्या अवतीभोवती हे ब्रॉन्झचा पुतळा आम्ही उभारला आहे। एकूणच अनेकदा आपण वादळं देखील बघितलेली आहेत अरबी समुद्रामध्ये, अजून एखादं वादळ आलं तर तग धरू शकेल इतपत? हो, नक्की। आणि याच्यामध्ये तुम्ही एक खास वस्तू बघाल, शेला तो आम्ही एक खालीपर्यंत आणला आहे, जमिनीपर्यंत। तो एक थर्ड पॉइंट आहे, म्हणजे ट्रायपॉड सारखं पूर्ण स्ट्रक्चर ऍक्ट करतं आणि 3 टोकांवर समजा कुठली वस्तू ठेवली ती पडत नाही। तर याच्यामध्ये तो थर्ड जो पार्ट आम्ही ऍड केला आहे तो स्ट्रक्चरली याला खूप स्ट्रॉंग बनवतो। एकूण पाहायचं तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील पुतळ्याची निर्मिती करता आहात, कधीपर्यंत पूर्ण होणार अपेक्षित आहे आणि कधीपर्यंत? त्याला 2 वर्ष लागतील अजून। जे साधारण पाहायचं तर नेमकी याची रचना कशी आहे? म्हणजे साधारणपणे 93 फूट जरी का असला तरीही तलवारीपर्यंतच किंवा मग चबुतऱ्यापासून ते वरपर्यंतचं एकूण अंतर असे 10 फुटाचा चबुतरा आहे, त्याच्यावर 60 फुटाची मूर्ती आहे डोक्यापर्यंत आणि त्याच्या पुढे 23 फुटाची तलवार आहे जी डोक्यावरून वर जाते। तर 83 फूट म्हणायला हरकत नाही आणि 60 फुटापर्यंत डोकं आहे आणि खालचं 10 फूट समजा आपण जोडलं तर 93 फीटचं तलवारच्या टोकेपर्यंत बनतं। तर हे होते एकूणच अनिल सुतार यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूण हा पुतळा जो आहे तो दीर्घकाळ आपल्याला टिकताना पाहायला मिळेल आणि एकूणच चांगलं मटेरियल जे आहे ते याच्यात वापरण्यात आलं आहे। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मालवण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।